आजचा हा व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. जर आयुष्यातला शेवटचा दरवाजा सुद्धा तुमच्या समोर बंद झाला तर तुम्ही काय कराल? जर डॉक्टरांनी आशा सोडली, नातेवाईकांनी पाठ फिरवली, मित्रांनी फोन उचलणं बंद केलं आणि स्वतःच्या मनाने सुद्धा हार मानली तर त्या क्षणी तुम्ही कुणाकडे धाव घ्याल? आणि जर मी तुम्हाला सांगितलं की अशा हजारो लोकांच्या आयुष्यात अगदी शेवटच्या क्षणी एक अदृश्य हात पुढे आला आहे, तर तुम्ही विश्वास ठेवाल का? ही गोष्ट आहे त्या शक्तीची जी दिसत नाही पण जाणवते. त्या नावाची ज्याचा उच्चार केला की हृदयात धैर्य निर्माण होतं. त्या करुणामूर्तीची ज्यांनी असंख्य निराश जीवांना नवजीवन दिलं. आणि त्या नावाचा उच्चार आहे श्री स्वामी समर्थ. रात्रीचे 2 वाजले होते. रुग्णालयाच्या बाहेर एक तरुण भिंतीला टेकून बसला होता. डोळ्यांत झोप नव्हती, फक्त अश्रू होते. आत त्याची आई जीवन मरणाच्या सीमेवर झुंज देत होती. डॉक्टरांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं की आता काहीच शक्य नाही. पैसे संपले होते, कर्जाचं ओझं वाढलं होतं आणि त्या तरुणाच्या मनात फक्त एकच प्रश्न घुमत होता, वजा का माझ्याच बाबतीत असं होतं? तो तरुण उठला, हात जोडले आणि आयुष्यात पहिल्यांदाच पूर्णपणे तुटून म्हणाला, जर कुठे देव असाल तर मला वाचवा, मला मार्ग दाखवा. त्या क्षणी त्याच्या ओठांवर नकळत एक नाव आलं, वजा श्री स्वामी समर्थ. त्याने कधी मोठी पूजा केली नव्हती, मोठे व्रत केलं नव्हतं, पण त्या क्षणी त्याचं मन शुद्ध होतं, प्रार्थना खरी होती. तुम्हाला कदाचित वाटेल की ही फक्त एक भावना आहे, पण थांबा, पुढे जे घडलं ते ऐकल्यावर तुम्ही हादराल. त्या रात्रीच रुग्णालयात एक अनोळखी डॉक्टर ड्युटीवर आले. त्यांनी केस पाहिली, काही वेगळी उपचार पद्धती सुचवली आणि प्रयत्न सुरू झाले. पहाटेच्या सुमारास परिस्थिती स्थिर झाली. डॉक्टर म्हणाले, आम्हालाही अपेक्षा नव्हती की अशी सुधारणा होईल, पण कधीकधी काही गोष्टी विज्ञानाच्या पलीकडे असतात. तो तरुण शांत उभा होता. त्याच्या मनात एकच विचार, काल रात्री मी ज्याला हाक मारली त्यानेच का मदत केली? की हा योगायोग होता? पण योगायोग इतक्या योग्य वेळी का घडतो? मित्रांनो, आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात तेही कदाचित योगायोग नाही. कदाचित तुम्ही सुद्धा एखाद्या संकटातून जात आहात. कदाचित तुमचं मन तुटलं आहे. कदाचित तुम्हाला वाटतंय की आता काही उरलं नाही. आणि कदाचित म्हणूनच आज हे नाव तुमच्या कानावर येत आहे. अक्कलकोटच्या भूमीत अनेकांनी अश्रू ढाळले आणि त्याच भूमीतून अनेकांनी हसत परतले. काहींना नोकरी मिळाली, काहींचे आजार बरे झाले, काहींची घरं वाचली, काहींची तुटलेली नाती जुळली. पण सर्वात मोठा चमत्कार कोणता माहीत आहे? भीतीतून निर्माण झालेलं धैर्य, निराशेतून निर्माण झालेली आशा आणि हार मानलेल्या मनात पुन्हा पेटलेली जिद्द. तुम्ही कधी अनुभवलंय का की एखादी मोठी दुर्घटना अगदी थोडक्यात टळली? एखादा निर्णय शेवटच्या क्षणी बदलला आणि तुमचं नुकसान वाचलं? एखाद्या अनोळखी व्यक्तीने योग्य वेळी मदत केली? आपण म्हणतो नशीब चांगलं होतं, पण त्या नशिबामागे एखादी कृपा असू शकते का? कल्पना करा, एक आई आपल्या मुलाला घेऊन मंदिरात येते. तिच्याकडे पैसे नाहीत, ओळख नाही, फक्त अश्रू आहेत. ती म्हणते, मला काही नको, फक्त माझं मूल वाचवा. आणि काही दिवसांनी ते मूल पूर्णपणे ठीक होतं. डॉक्टर चकित, कुटुंब आश्चर्यचकित, पण आईच्या मनात शंका नसते, कारण तिने विश्वास ठेवला होता. विश्वास म्हणजे आंधळेपण नव्हे. विश्वास म्हणजे शेवटच्या क्षणीही आशेची ज्योत विझू न देणं. जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा एक दार उघडतं, वजा ते दार म्हणजे श्रद्धा. आणि त्या दारामागे उभं असलेलं नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ. आज जर तुम्ही खचलेले असाल, जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं कोणी नाही, तर एक क्षण थांबा. डोळे मिटा, खोल श्वास घ्या आणि मनापासून एकदा म्हणा, वजा श्री स्वामी समर्थ. शब्द उच्चारा आणि मनात काय बदल होतो ते अनुभवा. कदाचित परिस्थिती लगेच बदलेलच असं नाही, पण तुमचं मन बदलेल. आणि मन बदललं की जग बदलायला वेळ लागत नाही. हा व्हिडिओ फक्त कथा नाही, हा एक अनुभव आहे, हा एक आवाहन आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं आयुष्य संपत आलं आहे, तर ही सुरुवात असू शकते. जर तुम्हाला वाटत असेल की देवाने तुम्हाला विसरला आहे, तर कदाचित तो तुम्हाला अधिक मजबूत बनवत आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की आता काहीच उरलं नाही, तर कदाचित सर्वात मोठा चमत्कार अजून बाकी आहे. म्हणून शेवटपर्यंत ऐका, कारण पुढे जी कथा उलगडणार आहे ती कदाचित तुमच्या आयुष्याशी जुळणारी असेल. कदाचित तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल आणि कदाचित आजचा दिवस तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरेल. फक्त एक नाव लक्षात ठेवा, एकच आधार लक्षात ठेवा, श्री स्वामी समर्थ.